जिभेवर ठेवतात तोंडात टाकताच भिजणं एकदम रसरशीत. आज आपण दहीवडे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार. विकत मिळणाऱ्या दहीवड्याच्या तुलनेत अगदी सगळ्या कुटुंबासाठी अगदी पोटभर खाऊन होती इतकी आज आपण दहीवडे बघणार आहोत. आज आपण सोबतच चिंचगुळाची चटपटी चटणी व पुदिन्याची चटणी व गोड दही कसं बनवायचं ते देखील बघितलेलं आहे. आणि या पद्धतीने जिभेवर ठेवताच विरघळणारे या पद्धतीने दहीवडे करायला दहीवडे मनसोक्त तुम्हाला खाता येतात. आणि आज आपण दहीवडे कसे बनवायचे, मऊ लुसलुशीत होण्यासाठी काय करायचे, इथे काय टिप्स शेअर केलेले त्या टिप्स जर फॉलो केल्या ना तुमचे असेच मस्त असे मऊ टम्म फुगणारे तुमचे दहीवडे बनवून तयार होतील. तर व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघत राहा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. दहीवडे करण्यासाठी इथे मी 2 कप डाळ आहे ना अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे. काय करायचे, डाळ घ्यायचे 2 कप एका पातेल्यामध्ये 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि बुडीत पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि मेथीदाणे टाकायचे अर्धा चमचा, म्हणजे मेथीदाण्याची चव छान येते. आणि अर्धा तास आपल्याला फक्त अर्धा तास भिजवून घ्यायचे आहे. अर्धा तास झाल्यानंतर आता बघू शकता डाळ देखील छान याच कपाने मी 2 कप एवढी भिजवलेली आहे. अगदी कुटुंबासाठी सर्व पोटभर भरेल इतकी आपले दहीवडे बनवून तयार होतात 2 कप भिजवली तर. आता काय करायचं, त्याच्यामधलं पाणी काढून टाकायचं वरचं, ते थोडं त्याच्यामध्ये आहे आणखीन पाणी. आता काय करायचं, आपल्याला पळीने एका छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचे किंवा मोठं देखील घेऊ शकता, पण डाळ छान बारीक होते. आता 2 पळी इतकं आपल्याला डाळ टाकायची आणि ह्याला छान लोण्यासारखं आपल्याला वाटून घ्यायचं बघू शकता या पद्धतीने. आणि पळीभर पाणी टाकायचे, अगदी जास्त नाही पाणी, कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ही डाळ आहे ना वाटून घ्यायची. आता काय करायचं, एका बाऊलमध्ये आपल्याला डाळ वाटलेली आहे ना ती काढून घ्यायची. डाळ वाटलेली काढून घेतली. आता दुसरी पाळी देखील याच पद्धतीने आपण करून घेणार आहोत. 2 ते 3 पळी आपल्याला हे टाकायचे, डाळ टाकायचे पाण्यासकट. ते पाण्याने छान आणखीन एकदा बारीक होईल त्याच्याकरता अगदी थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. आणि आपल्याला बारीक वाटून घ्यायची. आता इथे याच पद्धतीने इतर सो राहिली देखील मी डाळ वाटून घेतलेली. आता काय करायचे, अद्रकचं साल आहे ना ते काढायचं आणि अद्रक आहे ना किसणीवरून आपल्याला किसणीने किसून घ्यायचे या पद्धतीने किसून. आणि जे वरती जी चोथा म्हणजे हे असतं ना त्याचे केस ते टाकायचे नाही आहेत, ते फक्त काढून टाकायचे वरचे आणि किसलेलं ते टाकायचे आपल्याला अद्रक. आता काय करायचं, 1 चमचा इथे आपल्याला जिरे टाकायचे, अख्खे जिरे. आणि चव खूप छान येते अख्खे जिरे टाकल्यामुळे, अवश्य टाका. आणि अफलातून लागतात वडे सुद्धा. आणि इथे आपल्याला काय टाकायचे, चिमूटभर हिंग टाकायचे. या मिश्रणामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचे. आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं, 7 ते 8 मिनिट एकाच डायरेक्शनमध्ये हे चांगलं आपण फेटून घेणार आहोत पीठ. असं केलं की काय होतं ना माहिती का, पिठामध्ये चांगली हवा भरली जाते, पीठ चांगलं हलकं फुलकं होतं. यामध्ये तुम्हाला वेगळं सोडा वगैरे वापरायची काही गरज लागत नाही. बघू शकता पीठ हलकंसं पांढरंसं हलकं फुलल्यासारखं दिसत असेल तुम्हाला. पीठ पण याच्यामध्ये सोडा वगैरे अजिबात तुम्हाला घालण्याची गरज नाही. छान फेटून घेतलं की पीठ आपलं छान फेटलं गेले करण्यासाठी तयार झाले तुमचे वडे करण्यासाठी. आता हे पीठ कसं ओळखायचं म्हणजे आपलं वडे करण्यासाठी, तर काय करायचं, एका आपल्याला वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे नॉर्मल. आणि काय करायचं, आपलं जे पीठ आहे ना फेटून घेतलेलं ते गोळा घ्यायचं आहे, हातात चिटकत नाही, आणि गोळा करून घ्यायचा हातावरती असा आणि पाण्यामध्ये सोडायचा. ओळखाय बघू शकता तुम्ही. आता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, थोडंसं पीठ घालायचं आणि बघू शकता पाण्यावरती हा गोळा तरंगतोय. याचा अर्थ एकाच आपलं पीठ इथे 100% हलकं फुलकं झालंय आणि वडे सुद्धा कमी तेलकट हलके फुलके तयार झाले, कुरकुरीत बनवून तयार होतात. आता आपण करणार आहोत चिंचगुळाची चटपटीत अशी चटणी. तर इथे मी घेतलेली ही 1 वाटी चिंच. तुम्हाला जेवढी म्हणजे केवढी प्रमाणात करायची त्यानुसार तुम्ही इथे चिंचेचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता काय करायचं, एका बाउलमध्ये चिंच काढून घ्यायची आणि चिंच आहे ना आपल्याला साध्या पाण्याने नॉर्मल पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे सुरुवातीला. आणि चिंचुके वगैरे जे असतात ना ते ह्याच्यामध्ये येऊ द्यायचे नाहीत. चिंचुके वगैरे काय काड्या असतील त्या काढून टाकायच्या. आणि ह्याच्यामध्ये आपली चिंच पटकन अगदी 10 मिनटामध्ये भिजावी याच्याकरता काय करायचं, गरम पाणी टाकायचं ह्याच्याकरता. म्हणजे चिंच आहे ना ती पटकन भिजते, फार काही वेळ लागत नाही. त्यासाठी गरम पाणी वापरा आणि याला झाकून ठेवून आपल्या 10 मिनिट आपल्याला ही चिंच भिजत ठेवायची. आता इकडे चिंच भिजते तर इथे बघू शकता चिंच भिजली देखील आहे 10 मिनिटानं.
आता काय करायचं, मऊसर झालेली आहे. आता एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ही चिंच काढून घ्यायची. आणि मी जास्त प्रमाणात चिंच गुळाची चटणी करते, त्याच्याकरता मी आधीच आहे ना चिंच आहे ना थोडीशी आणखीन एक्स्ट्रा भिजवून ठेवली होती. आता काय करायचं, 1 वाटी आपल्याला गूळ घ्यायचं. जेवढी चिंच आहे ना तेवढाच गूळ घ्यायचा आहे. मी जास्त प्रमाणात करते चिंच. आणि मिक्सरला आपल्याला ह्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता बघू शकता मिक्सरला छान बारीक देखील करून घेतलेला आहे चिंच आणि गूळ घालून. आता एक आपल्याला काय करायचं, चाळणीवरती काढून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये. चिंच जे गुळाचं असतं ना ते निघून जातं, त्याच्याकरता आपल्याला हे काढून पाणी टाकून द्यायचं आहे चाळणीमध्ये. आणि आपल्याला काय करायचं, हे गाळून घ्यायचे. म्हणजे काय होतं ना, असं गाळून घेतल्यामुळे म्हणजे जे काही चिंचेवरचा कचरा वगैरे असतो ना, काड्या वगैरे असतात ना, गाळून घेतल्यामुळे ते निघून जातात. त्याच्याकरता आपल्याला हे चिंचाची चटणी आहे ना ती गाळून घ्यायची. इथे गाळून देखील झालेलं आहे. आता काय करायचं, बाउलमधलं आपण आहे ना जे मिश्रण आहे ना चिंच गुळाचं ते काढून घ्यायचं एका पातेल्यामध्ये. आणि या चिंच गुळाच्या चटणीला आहे ना आपल्याला एक 4 ते 5 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर जसं ही चिंच गुळाची चटणी शिजत जाईल ना तसं ह्याचा कलर बदलत जातो, डार्क होतो. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला काही म्हणजे मसाले ॲड करायचे. इथे मी अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा कश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरे पावडर टाकायचे. भाजून आपल्याला कुटून टाकायचे खलबत्त्यामध्ये. आणि आपल्याला इथे म्हणजे काळं मीठ टाकायचं अगदी पाव चमचा. आणि साधं मीठ टाकायचे. काळं मीठ घातल्यामुळे काय होतं ना छान अशी टेस्ट येते. आणि लाल तिखट घातल्यामुळे अशी आपली तिखट आंबट गोड अशी छान तिन्ही प्रकारची आपली चिंचगुळाची चटणी बनवून तयार होते. आता काय करायचं, आपल्याला ही चिंचगुळाची चटणी आहे ना आपल्याला आणखी 4 ते 5 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे. बघू शकता अगदी कलर कसा होता ना, आता कलर कसा झालेला आहे. आणि आपल्याला काय करायचं, 4 ते 5 मिनिट याला छान अगदी दाटसर होईपर्यंत छान आपल्याला ही चिंचगुळाची चटणी शिजवून घ्यायची आहे. मी जास्त प्रमाणात करते कारण आमच्या घरच्यांना आहे ना ही चिंचगुळाची चटणी आहे ना, म्हणजे माझ्या नवरवाला सुद्धा ही चिंचगुळाची चटणी फार आवडते. मला ही चिंचगुळाची चटणी आठवड्यातून एकदा करावीच लागते. आणि बघू शकता शिजल्यानंतर अगदी छान दाटसर आणि आणखीन जसं जसं थंड होईल तशी दाटसर होत जाते ही चिंचगुळाची चटणी. आता थंड करून घेणार चिंचगुळाची चटणी. आपण इथे पुदिन्याची अशी छान तिखट अशी चटणी करणार. तर इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायचे, 1 इंच अद्रक तुकडा, 2 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची 4 टाकायचे. हिरवी मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता तुम्ही. आता थोडासा पुदिना टाकायचा आहे निवडून घेतलेला. आणि इथे पाव कप इतकं आपल्याला फ्रेश दही टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं. आणि थोडीशी शेव देखील टाकू शकता. मी शेव देखील टाकली होती. छान अशी क्रीमी मस्त आपली म्हणजे दाटसर आपली शेव टाकल्यामुळे चटणी तयार होते. त्याच्याकरता इथे बघू शकता मिक्सरमध्ये मी याला छान फिरवून देखील घेतलेलं आहे बारीक अशी पेस्ट करून. आता आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचं आहे, अगदी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, पांढरं मीठ. आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपली पुदिन्याची चटणी झटपट अशी रेडी झालेली आहे. आपण सुरुवातीलाच दही वडे म्हणजे आपण पाण्यात टाकायचेत ना, त्याच्याकरता आपल्याला काय करायचं ते हिंगाचं पाणी तयार करायचं आहे. तर इथे मी 1 लिटर इतकं पाणी घेतलेलं आहे. थोडासा हिंग टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. इथे आपलं मिक्स करायचं आहे 1 ते 2 मिनिट. आणि याला इथे आपले हिंगाचं पाणी रेडी देखील झालेलं आहे. दही वडे टाकायचे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि आता बाजूला ठेवून द्यावं, ही जी अगोदरच तयारी करून ठेवायची आहे. आता काय करायचं, एका बाउलमध्ये अर्धा लिटर इतकं दूध दही घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, अर्धा कप इतकी आपल्याला साखर टाकायची. तुम्ही या ठिकाणी साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता तुमच्या गोडीनुसार. पण मी ते अर्धा कप घेतलेलं आहे. म्हणजे व्यवस्थित होतं प्रमाण, अगदी जास्त गोड देखील होत नाही. आता काय करायचं, ह्याला मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्हिपनं. छान याला 1 ते 2 मिनिट याला छान मिक्स करून घेतलं. मी आणखीन ॲड केलेली आहे, अर्धा कप साखर ठेवली होती ना थोडीशी, आणखीन याला मिक्स करून घेतलं, मला कमी वाटलं म्हणून. आणि इथे बघू शकता आपलं छान असं क्रीमी मस्त आपलं इथे गोड दही बनवून तयार झाले दही वडे खाण्यासाठी. आता काय करायचं, आपल्याला हे गोड दही आहे ना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता हे डाळीचं पीठ आहे ना आणखीन एकदा ह्याला फेटून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं ना, असं फेटून घेतल्यामुळं काय होतं माहिती का, छान हलकं फुलकं छान मस्त असे तुमचे दहीवडे बनवून तयार होतात. जर तुमचं छान हलकं फुलकं झालं नसेल ना पीठ, तुम्ही आणखीन एकदा फेटून घेऊ शकता याला परत. आणि मी इथे तेल देखील छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे मीडियम गॅसवरती. गॅस आहे तो मीडियमच करायचा आहे. आणि वडे सोडत असताना काय करायचं, खूप जास्त मोठे वडे छोट्या भाज्याप्रमाणे हे वडे सोडून घ्यायचे आहेत, सोडायचे. आता वडा घातल्या तुम्ही बघू शकता अगदी तेलात तरंगू लागतात.
याचा अर्थ तुमचं पीठ हलकं फुलकं झालं आहे. वडे तुमचे कमी तेलकट हलके फुलके तयार होणार आहेत. मस्त तेलाचा हलकासा कलर बदलला की काय करायचे, बाजू आहे ना आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे. आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला साधारण 5 ते 6 मिनिट मध्यम आणि मोठ्याचे छान तळून घेणार आहोत हे वडे आपण. आणि मेदू वडे आपण कसे तळतो ना, अगदी गोल्डन रंगावरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. आणि तळतो ना खूप जास्त गोल्डन करायचं नाही कलर. गरम गरम वडे आहे ना, आता आपल्याला हे काढून घेतले ना टिश्यू पेपरवरती. लगेच आपल्याला काय करायचं, गरम गरम वडे हिंगाच्या आणि मिठाच्या पाण्यात केलं होतं ना आपण सुरुवातीला, त्यामध्ये पटकन घालणार आहोत. म्हणजे गरम वडे त्यामध्ये घातले ना की यामध्ये पाणी मुरलं जातं या वड्यामध्ये आणि तुमचे वडे आतून छान पोकळ आणि सॉफ्ट होतात. आपण काही वडे पाण्यामध्ये काढून घेतले बघू शकता आणि गरम गरम पाण्यामध्ये वडे अगदी मऊसर होतात. हाताने हलकेसे दाबून बघितले की वडे बघू शकता आतून फुडून दाखवते. अजिबात वडा अगदी घट्ट झालेला नाही, हलका फुलका मस्त बनवून तयार झालेला आहे. आणि ही दही वडे ना आपल्याला काय करायचं, हे पाण्यामध्ये आपण हिंगाच्या पाण्यामध्ये टाकले ना मिठाच्या, हलकाच आपल्याला दाबून पाणी काढायचं. जास्त जोरात काढायचं नाही, कारण आपले हलके फुलके वडे तयार ते त्याचा आकार हे होऊ शकतो. त्याच्याकरता आपल्याला थोडंसं दाबूनच पाणी काढायचं, जास्त दाबायचं नाही आहे, हलकंसं. आता काय करायचं, आपण हलकंसं दाबून पाणी काढलं ना ह्याच्यावरती आपल्याला प्लेटमध्ये सर्व करायचे मस्त असे थंडगार वडे. आणि त्याच्यावरती थंडगार असं आपण फ्रीजमध्ये दही ठेवलं होतं ना त्याच्यावरती असं आपल्याला टाकायचे. आणि आपण मस्त अशी चटपटीत आंबट गोड तिखट चवीची अशी चिंचुकाची चटणी आहे ना ती टाकणार आहोत दही वड्यावरती. आणि हिरवी चटणी, पुदिन्याची चटणी ते देखील आपल्याला टाकायची. वरून अशी विकत अशी बारीक शेव मिळते ना ती टाकायची. अशी छान मस्त आपले दहीवडे दिसतात शेव टाकल्यामुळे. आणि तिखट असं भुरभुरायचे आणि थोडा किंचितसा आपल्याला चाट मसाला टाकायचा, म्हणजे आपले मस्त असे चटपटीत आणि दहीवडे मस्त लागतात. बघू शकता या उन्हामध्ये हे दहीवडे नक्की करा. पोटाला थंडावा देणार, उन्हामध्ये अगदी मनाला तृप्ती देणार हे दहीवडे बनवून. आणि तोंडात टाकताच हे दहीवडे बनवून तयार, सर्व कुटुंबासाठी पोटभर पुरून उरतील इतके आपले दहीवडे बनवून तयार झाले. तर आजची ही दहीवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मंडळी, कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर पुन्हा अशाच मस्त रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.